सरकारने जे घोषित केलं ते प्रामाणिकपणे या ठिकाणी पार पडलं पाहिजे. नसता या सरकारला ठिकाणावर ठेवणार नाही. सामान्यातला सामान्य ओबीसी माणूस आज आमच्या सोबत आहे याचा आम्हाला आनंद आहे. विनोद पाटलांना कुठे बाजूला सावरण्याचे प्रयत्न झालेत. आतापर्यंत अनेक समन्वयक झाले, काही नाव पण घेतले, त्यांच्या अब्ज रुपयाच्या मराठा समाजावर ते इस्टेट झाले, कोट्यधीश झाले. आता जरांगे पाटलांचा यश आलं त्याच्यामुळे बऱ्याच जणांच्या पोटामध्ये पोटसूळ उठला. हा माणूस या ठिकाणी त्याला मोटरसायकल सुद्धा नाही, गरीब आहे, जमीन विकलेली आहे आणि त्यांनी ठीक आहे बंद आडा चर्चा करून काय त्यांनी काय बिल्डिंग बांधल्या का एखादी फॉर्च्युनर घेतली. परंतु येणारी जी पिढी आहे ती पिढी यांना माफ करणार नाही. नमस्कार, मी निर्घोष त्रिभुवन, NRT न्यूजच्या आवाज जनतेचा या विशेष रिपोर्ट मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. मनोज जरांगे पाटलांचा अखेर 6 महिन्यांचा लढा यशस्वी झालेला आहे. सरकारने अखेर मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या पूर्ण केलेल्या आहे. मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या पूर्ण झाल्यानंतर मनोज जरांगे पाटलांवर टीका केली जाते, मनोज जरांगे पाटलांवर शंका उपस्थित केली जाते. तर दुसरीकडे सरकार मराठा समाजाची फसवणूक करत असल्याचा आरोप देखील मोठ्या प्रमाणामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि याचमुळे आता मनोज जरांगे पाटील 10 फेब्रुवारीला पुन्हा एकदा आंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषणाला बसणार आहे. या सगळ्या संदर्भामध्ये मराठा समाजाला काय वाटतंय, खरंच मराठ्यांची फसवणूक होतीये का किंवा मनोज जरांगे पाटील मॅनेज झालेत का, या सगळ्या संदर्भात मराठ्याला काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी मी आज आलेलो आहोत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथील सर्वात मोठं गाव असलेल्या शिरूर गावामध्ये. या चर्चेमध्ये मराठा बांधव आपल्या सोबत चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत. या चर्चेमध्ये सहभागी झालेल्या सर्वांचं मी निर्घोष त्रिभुवन स्वागत करतोय. दादा, अखेर मराठा समाजाला आरक्षण जाहीर झालेलं आहे, मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत, काय पहिली प्रतिक्रिया? या ठिकाणी मनोज दादा जरांगे यांच्या नेतृत्वाखाली जो 6 महिन्यापासून आरक्षणाचा जो लढा चालू होता तो या ठिकाणी 27 तारखेला त्याचा निकाल या ठिकाणी लागला. पण किंतु परंतु या सरकारच्या मनामध्ये असल्या कारणानं की अखेर जरी आरक्षण जाहीर केलं असलं, त्या आरक्षणाचा जाहीर केल्याच्या नंतर त्या जोरावर सर्व मराठा समाजाने या ठिकाणी एक मोठा जल्लोष साजरा केला. आणि हे आरक्षण या सरकारनं जर दुटप्पी भूमिका घेतली त्या सरकारला या ठिकाणी या समाजाकडून मग कुठल्याही आम्हाला या समाजाला मराठा समाज आपल्याला सर्वांना माहित आहे की यो समाज अतिशय शांतप्रिय आणि एक शिस्तप्रिय समाज आहे. आमचे एवढे मोठे लाखोचे मोर्चे निघाल्यानंतर त्या ठिकाणून मोर्चा पुढे गेल्याच्या नंतर त्या जागेवर कुठे कार्यकर्ता तुम्हाला या ठिकाणी दिसला नाही. या सरकारनं जे घोषित केलं ते प्रामाणिकपणे या ठिकाणी पार पडलं पाहिजे. नसता या सरकारला ठिकाणावर ठेवणार नाही. हा समाज सुद्धा तितक्याच ताकदीने या ठिकाणी मनोज दादा जरांगे यांच्या पाठीमागे भक्कमपणे असं उभा आहे. म्हणून जे आरक्षण जाहीर केलं ते या ठिकाणी दिलं पाहिजे. कुठलीही मराठा समाजाची फसवणूक केली नाही पाहिजे ही अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. दादा, तुमच्याकडे फक्त 1 मिनिटाचा वेळ आहे. मला सांगा, सरकारने मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण केलेल्या आहेत, मनोज जरांगे पाटलांचा विजय झालेला आहे, तुम्हाला वाटतंय हे जे आरक्षण दिलेलं आहे हे टिकेल म्हणून? 100% आरक्षण टिकणारच आहे. आम्ही वेगळं आरक्षण कोणतं मागितलेलंच नाही. आम्ही फक्त आमच्यासाठी कुणबी प्रमाणपत्र द्या एवढीच मागणी आहे आमची. आरक्षण जे आहे तेच पाहिजे आम्हाला. आम्हाला वेगळं आरक्षण लागत नाही आणि आम्हाला कोणाच्या आरक्षणाला धक्का लागायचा नाही. आमच्या आता जवळपास 64 लाख नोंदी सापडलेल्या आहे ऑलरेडी. आणि बस आमचे ते कुणबी नोंदी शोधा आणि आम्हाला दाखले द्या. आमची दुसरी काय मागणी राहणार? आम्हाला कोणाच्या आरक्षणाला धक्का लागायचा नाही. ऑलरेडी आम्ही कुणबी मराठी आहोत. मात्र काल आम्ही ओबीसीची देखील बाईट घेतलेली होती. ओबीसी समाजाच्या लोकांचं म्हणणं आहे की जे कुणबी प्रमाणपत्र दिले जात आहेत त्यामध्ये घोटाळा होतोय, डुप्लिकेट प्रमाणपत्र दिले जात आहे. ठीक आहे, आता ज्याची त्याची प्रतिक्रिया, ज्याची त्याचे विचार आहे, आम्ही त्यात जास्त खोलवर जाणार नाही. ओबीसी बांधव पण आमचेच बांधव आहे. इतकं मोठं शिरूर गाव वैजापूर तालुक्यातील या गावात तुम्हाला एकही ओबीसी सामान्य नागरिक आमच्या विरोधात दिसणार नाही. ते आमच्या सोबत आहे, खांद्याला खांदा लावून आज सोबत काम करताय. आम्ही आजपर्यंत जेवढे आंदोलन, उपोषण, साखळी उपोषण असेल, गाव बंद असेल, रास्ता रोको असेल, 100% गाव आमच्या सोबत होतं. आम्हाला त्याची काही चिंता नाही. वरिष्ठ नेते काय म्हणतात, हाय लेवलचे नेते काय म्हणतात त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. सामान्यातला सामान्य ओबीसी माणूस आज आमच्या सोबत आहे याचा आम्हाला आनंद आहे. दादा, आपण जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत. आतापर्यंत मनोज जरांगे पाटलांनी 6 महिन्यांचा लढा दिलेला आहे. सगळ्या ज्या चर्चा होत्या त्या ओपनवर झालेल्या आहेत, ओपन व्यासपीठावर झालेल्या आहेत. मात्र शेवटचे जे निर्णय होते ते आपण जर पाहिले तर 4 भिंतीमध्ये झालेले आहेत. आता मनोज जरांगे पाटील मॅनेज झाल्याची जी आहे ती टीका होती. नाही, असं मॅनेज होणार नाही जरांगे पाटील. आणि जर लोकांना ते असा संशय येत असेल किंवा ते अफवा पसरत असेल, का बरं की त्यामध्ये अशी अडचण आहे की लोकांना त्यांची कोंडी करायची आणि ते कोणाच्या दबावाखाली येत नाही. मग काहीतरी किंतु परंतु करून त्यांचं नाव कमी करणं किंवा त्यांच्याबद्दल संशयास्पद समाजामध्ये
भीतीचं वातावरण निर्माण करणं हा एक सरकारचा का इतर लोकांचा तो दृष्टिकोन असावा. त्यामुळे त्यांनी त्या चर्चा बंदार दारावर झाल्या अशा काहीतरी अफवा पसरवल्या असेल. आणि काही गोष्टी समजा कमिटी असेल किंवा काही गोष्टी ज्या आहे त्यावेळेस रात्री झालेली बैठक असेल त्यावेळेस काही अडचणी असू शकतात. त्यावेळेस झालेली बैठकीमध्ये काही निर्णय झाले असेल पण ते भिंतीची आड होणार नाही, सर्वांना समोर घेऊन सांगितलं आणि इतर अनेक ज्येष्ठ वकिलांचा सल्ला घेऊन यावरती जरांगे पाटलांनी निर्णय दिला. त्यामुळे त्याबद्दल त्यांच्या नेतृत्वाबद्दल संशय घेण्याचा काही विषय येत नाही. दुसरी गोष्ट की हा जो लढा आहे हा 100% यशस्वी झालेला आहेच आहे. त्यामध्ये 5, 25, 50% जरी मराठा समाजाला फायदा झाला म्हणजे 100% जरी नसं झाला तरी सुद्धा उरलेला 50% जो आहे विनोद पाटलांनी सांगितलं की मी न्यायालयीन लढाई लढून तो 50% उरलेल्या समाजाला 100% मी देण्याचा पूर्ण 100% आरक्षण देण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही विनोद पाटलांचा मुद्दा काढलेला आहे. आपण जर पाहिलं तर या अगोदर विनोद पाटलांनी न्यायालयीन लढाई लढवलेली आहेत. याचिकेकर्ते आहेत ते मराठा आरक्षणाचे. मात्र जेव्हा मनोज जरांगे पाटील ज्यांनी आंदोलन सुरू केलं, उपोषण सुरू केलं तेव्हा त्यांचा विजय झाला म्हणजे मराठ्यांचा दिवाळी साजरी केली. त्याच्यानंतर आपल्याला जर पाहिलं तर विनोद पाटील आपल्या प्रकाश झोतामध्ये दिसलेले नाहीये. विनोद पाटलांना कुठे बाजूला सावरण्याचे प्रयत्न झालेत का? नाही, विनोद पाटलांनी सांगितलं की मला फक्त न्यायालयीन लढाई लढायची. मला म्हणजे तेच जरांगे पाटला सोबत 100% आहे. त्यांना वेळोवेळी त्यांनी भेटी घेतलेला आहे. ते ह्या प्रोसेसमध्ये कुठे वेगळे नाहीये, तेच प्रोसेस सोबत आहे. त्यांनी तुम्ही बघितलं असेल की आंतरवाडी सल्ला ते 600 गाड्या त्यांनी दिल्या होत्या की लोकांना जाण्या येण्यासाठी. ते 100% जरांगे पाटला सोबतच आहे. पण त्यांचं म्हणणं ते जे मिळतं ते 100% रस्त्यावरती लढाई जरांगे पाटील लढवताच आहे. पण न्यायालयामध्ये जी गरज आहे ती मी दिल्लीत जाऊन मी ते पूर्ण ताकदीने लढणार आहे. अजूनही मागे सरलेले नाही. आजही त्यांनी आता काल परवा परत त्यांनी काहीतरी त्या वकिलांसोबत बैठक घेऊन त्यावरती चर्चा केली दिल्लीत जाऊन. सर आपण जर पाहिलं तर जेव्हापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे तेव्हा त्याच्यानंतर ओबीसी आणि मराठा बांधव हे ग्रामीण भागामध्ये देखील त्यांच्यामध्ये मतभेद जर निर्माण झालेले आहेत असं वाटतंय आपल्याला? अजिबात नाही. खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जे काही ओबीसी आहेत ग्रामीण भागात राहणारे यांचा मराठा आरक्षणाला कसल्या प्रकारचा विरोध नाही. माझ्या माहितीप्रमाणे किंवा माझं वैयक्तिक मत असं आहे की अन्य कोणी मराठा समाज जो आरक्षणाचा मुद्दा आहे त्याला कोणी विरोध करत असेल हा केवळ राजकीय मुद्दा आहे. राजकीय पोळी भाजण्यासाठी या ठिकाणी कोणी श्रेय घेण्याचा विशिष्ट समाजाकडून प्रयत्न करत असेल तो साप चुकीचा आहे. खरं तर ओबीसी एका बेंचवर बसतो, ओपनवाला एका बेंचवर बसतो किंवा ज्याला आरक्षण आहे याच्या अगोदर जो कोणत्या कॅटेगरीतला असेल आम्हाला वैयक्तिक आमचा त्याला काही विरोध नाही. परंतु ज्यावेळेस एका बेंचवर बसणारा विद्यार्थी 96 मार्क घेतो आणि त्याचा शेजारचा 140 मार्क घेतो, 96 वाला नोकरीला लागतो आणि 140 वाला घरीच राहतो, म्हणून त्याला थोडंफार तरी खंत वाटत असेल की पहिलेपासून हा विद्यार्थी माझ्या शेजारी बसतो, माझा मित्र आहे, त्याला 96 मार्क पडले तर याला नोकरी लागते आणि मला 140 मार्क पडून सुद्धा मी घरी राहतो. मग ही कुठेतरी खंत आहे आणि ती खंत आणि ती खदगत बाहेर काढण्यासाठी जो काही हा प्रचंड आतापर्यंत काही मोर्चे निघले आता आणि मनोज पाटील जरांगेने जे काही हा भव्य दिव्य एक असा मराठा समाजाला न्याय मिळवण्यासाठी जो काही प्रयत्न केला तो अतिशय योग्य आहे. आणि याला जर कोणी वेगळ्या प्रकारे फूट पाडण्याचा प्रयत्न करत असेल तो मराठा समाज कदापि सहन करणार नाही. आणि जे कोणी विरोध करत असतील मी कोणाचं नाव घेणार नाही, त्यांनी सर्वसामान्य गरीब या मराठी समाजाच्या मुलांसाठी किंवा त्यांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी सध्या तर हे नितांत गरजेचं आहे की त्यांना विनंती आणि एक आव्हान आणि एक इशारा जरी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कोणी आमच्या अन्नात माती घालण्याचा प्रयत्न करू नये. सरजी तुम्ही एक महत्वाचा मुद्दा वापरला तो म्हणजे मराठा बांधवांचे जे विद्यार्थी आहेत त्यांना 95% असून सुद्धा त्यांना घरी राहावं लागतंय. खरं अशी टक्केवारी आहे का की यांना 99%, 95%, 92% मुलांना मार्क्स पडलेले आहेत मात्र ते अद्यापही घरी आहे? आत्ताच्या तलाठीचा जो निकाल लागला त्याचा तुम्ही पूर्ण काढलं लिस्ट तुम्हाला त्याचं कळून जाईल. मी जास्त काही खोलत जात नाही, ती लिस्ट तुमच्या समोर आहे. दादा आपण जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटलांनी अनेक दौरे केले. मराठवाडा असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्र असेल यांचे दौरे हे ते 5 ते 6 टप्प्यामध्ये पार पडले. मात्र मनोज जरांगे पाटलांचं स्वागत होण्यासाठी आपण जर पाहिलं तर 200 जेसीपी लावलेले होते, तर हार लावण्यात आलेले होते, लाखोंचा खर्च झालेला होता, एवढा खर्च करण्यात आलेला होता. यावरून खरंच मराठा समाज हा आपण जर पाहिलं तर मागास मानला जाईल का? थेंबे थेंबे तळे साचे. प्रत्येक मराठा समाजाने वर्गणी करून या ठिकाणी केलेलं, एका मराठाने केलेलं नाही. एका व्यक्तीने केलं असतं तर आपण समजू शकलो असतो का एकाने खर्च केला मराठा एवढा पुढारलेला आहे. परंतु 2-4% लोक जर सोडले तर सर्व मराठा समाज गरीब आहे आणि त्या गरीब लोकांनी सर्वांनी वर्गणी करून आता आम्ही पण सध्या आमची क्षमता काय आम्ही लाख रुपये खर्च नाही करू शकत पण आम्ही 100 रुपये मनोज जरांगे पाटलांसाठी मराठा समाजासाठी खर्च करू शकतो ना. तसा खर्च केल्यामुळे ते मोठ्याने स्वागत झालेले आणि म्हणून तो खर्च आहे. हा काही खर्च एखाद्या व्यक्तिगत कोणाचा नाही.
आणि हा वर्गणी करून केलेला खर्च आहे. मात्र आपण जर अलीकडच्या काळामध्ये बघितलं तर मनोज जरांगे पाटलांवर वारंवार टीका होताना आपल्याला दिसते. म्हणजे 4 भीतीमध्ये त्यांनी चर्चा केलेली आहे, त्यांनी ओपन स्पेस मध्ये चर्चा करायला हवी होती. आता ते 10 तारखेला पुन्हा एकदा जे आहे ते आमरण उपोषण करतात. अशी वेळ त्यांच्यावर काय येते पुन्हा? आता महत्वाचा मुद्दा काय माहिती का, आता मराठ्यांमध्ये कुठेतरी फूट पडावी. आता आम्ही त्या ठिकाणी आंतरवली सराटे पासून तर शेवटपर्यंत त्यांच्या सोबत होतो. आम्ही आमचे संतोष पाटील गोरे आम्ही त्यांच्या ताफ्यातच होतो. त्यांनी कुठली बंद दाराआड त्या ठिकाणी चर्चा केलेली नाही. त्या ठिकाणी आम्ही सर्व उपस्थित होतो आणि ही जे चर्चेचं उदाहरण आलेलं आहे हे कुठेतरी मराठा समाजामध्ये फूट पडावी. कोटीने मराठा समाज त्यांच्या नेतृत्वामध्ये संघटित झाला, ते कुठेतरी बाजूला जावा आणि पुन्हा या ठिकाणी मराठा समाजाचं आरक्षण बाजूला फेकलं जावं हा याच्यातला कुठे डाव आहे. परंतु ते काय मराठी सक्सेस होऊ देणार नाही. मनोज जरांगे पाटलावर आमचा ठामपणे विश्वास आहे. ते बंद आड चर्चा करू. मला एक सांगा, त्या माणसाने जमीन विकल्या, आतापर्यंत अनेक समन्वयक झाले, काही नावं पण घेतले, त्यांच्या अब्ज रुपयाच्या मराठा समाजावर ते इस्टेटी झाले, कोट्यधीश झाले. हा माणूस या ठिकाणी त्याला मोटरसायकल सुद्धा नाही, गरीब आहे, जमीन विकलेले आणि त्यांनी ठीक आहे बंद आड चर्चा करून काय त्यांनी काय बिल्डिंग बांधल्या का एखादी फॉर्च्युनर घेतली. ज्यावेळेस ते मोठी फॉर्च्युनर घेतील, मोठी गाडी घेतील, कोणाला एखाद्या नाण न देता मग म्हणलं तर साहजिक आहे. परंतु आता हे जे आरोप लावलेले हे साप चुकीचे आहे आणि काही असं राहतं त्यांना नाही अडचण. मनोज जरांगे पाटलाला कुठेही चर्चा करणं अडचण नाही. परंतु काही अधिकारी लोकांना अडचण येते. कारण कसं त्या भामट्यांनी पहिलं आरक्षण दिलं नाही, आता जर ते व्यासपीठ राहिले तर आमच्या सारखे काय करत्या, खालून त्यांचा जाहीर निषेध करतात, त्यांना शिव्या घालतात आणि त्याच्यामुळे जी चर्चा आहे ती होत नाही. पब्लिक मध्ये ती चर्चा होऊ शकत नाही. त्याच्यामुळे काही चर्चा अशा असतात त्या एकांतातच करावं लागतात आणि ते एकांतात करून त्यांनी जाहीर केलं होतं मनोज जरांगे पाटलांनी. कोणाला जर हे जे आरक्षण भेटत आहे त्या कोणाला जर आक्षेप असेल तर त्यांनी वेळ दिलेला होता. मी स्वतः त्यांचे पैसे जाऊन बसलो होतो नंतर आम्ही की आपला जे जसं वडिलांचं आपल्याला या ठिकाणी वडिलांचं परंपरेने आपल्याला कास्ट सर्टिफिकेट भेटू शकतं तसं आईचं पण भेटलं पाहिजे, मातृत्व पण या ठिकाणी लागू झालं पाहिजे. त्या विषयावर पण या ठिकाणी आम्ही चर्चा केली. प्राध्यापक चंद्रशेखर देशमुख आपल्या सोबत आहे. अनेक पिढ्या त्यांनी यावेळी शिकवलेल्या आहेत, अनेक विद्यार्थी त्यांच्या हातातून शिकलेले आहेत. मराठा आरक्षण किंवा आरक्षणाचा मुद्दा हे फार जवळून ते अनुभवतायत. त्यांचा जनसंपर्क देखील दांडगा आहेत. लोकांसोबत त्यांचा संवाद कायम असतो, विद्यार्थ्यांसोबत त्यांचा संवाद कायम असतो. सर, स्वागत आहे तुमचं NRT न्यूज मध्ये. गेल्या अनेक महिन्यांपासून आपण पाहतोय मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे. या मुद्द्यानंतर आपण जर बघितलं तर ओबीसी आणि मराठा बांधव हे कुठेतरी आमने सामने आल्याचं आपल्याला दिसतंय. विद्यार्थ्यांमध्ये याचा परिणाम कसा दिसतोय आपल्याला? प्रथमतः मी मनोज पाटील जरांगेचं अभिनंदन करेन. अभिनंदन 2 कारणासाठी करेल. पहिलं, जो समाज संघटित नव्हता तो त्यांनी संघटित केला आणि प्रस्थापित लोकांच्या समोर, ज्याला आपण सोकॉल्ड राजकारणी म्हणतो, त्यांना त्यांची जागा मनोज पाटील जरांगे यांच्या पाठीमागे उभी राहिलेली जी शक्ती आहे, सर्वसामान्य शक्ती, त्या शक्तीने दाखवून दिलं की वंचित घटकाला काय त्रास आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणाले होते की एखाद्याला जी त्याची गुलामी चालू आहे, त्याच्यावर गुलामगिरी प्रस्थापित झालेली आहे, त्याला त्याची गुलामीची जर जाणीव करून तुम्ही दिली तरच तो बदलाला सामोर जात असतो. दुसरी गोष्ट अशी की आपण मनोज जरांगे पाटलाच्या संदर्भामध्ये जे कोणी मीडिया असेल तो मीडिया फक्त फोकस करताना 2 गोष्टीवर जास्त फोकस करतोय. एक, आदरणीय भुजबळ साहेब असेल किंवा इकडे मराठा समाजाचे नेते असतील यांच्यावर मीडिया फोकस करतो. परंतु मीडियाने दुसऱ्या बाबींकडे सुद्धा थोडंसं लक्ष दिलं पाहिजे की मराठा समाज रस्त्यावर ज्यावेळेस मुंबईला चालत असताना आदरणीय प्रकाशजी आंबेडकर यांनी सुद्धा त्यांना समर्थन दिलं. त्याचबरोबर नगरच्या अलीकडे मस्जिदीमध्ये कधी तुम्ही भगवा झेंडा पाहिला नसेल तो त्या दिवशी पाहिला, म्हणजे सामाजिक सलोखा सुद्धा या निमित्ताने निर्माण झाला. दुसरी गोष्ट, तुम्ही जो प्रश्न विचारला की विद्यार्थ्यांच्या संदर्भात त्याच्यामध्ये काय अडचणी आहेत, मी साधारणतः 29 वर्षापासून शिकवतोय. मी आज तागायत कधीही असे वेगवेगळे ग्रुप माझ्या वर्गाच्या बाहेर पडल्यावर साधारणतः जसं आमची एक भावना असते. आता आमचे मित्र कैलास जाधव सर बोलले की कंपाऊंडच्या आत आल्यानंतर जो विद्यार्थी असतो तो विद्यार्थी माझ्या दृष्टीने, त्यांच्या दृष्टीने तो निधर्मी आहे, तो फक्त विद्यार्थी आहे. आणि तो विद्यार्थी आल्यानंतर हे जे राजकीय आणि सोशल मीडियाचा प्रचार आणि प्रसार इतका भयंकर, हा सोशल मीडिया म्हणजे एक ॲटॉम बॉम्ब झालेला आहे. मूळतः बाईट दिल्या जातात, राजकीय लोक
माझा साधा सरळ प्रश्न असा आहे की ज्या ज्या वेळेस विधानसभा किंवा लोकसभेचे इलेक्शन्स येतात त्याच्या अगोदर साधारणतः 8 महिन्यापासून तो तवा तापवला जातो, परंतु मूळतः जे मी तुम्हाला वस्तुस्थिती सांगतो की काही मराठ्याचे जे पालक आहेत त्यांना BAMS असेल, BHMS असेल, मेडिकलला जायचं असेल, ते क्रॉप लोन घेऊन मी माझ्या समोर अगदी लाख रुपयाचं कर्ज घेतलेल्या पालकाला मी 60,000 रुपये व्याज देताना माझ्या स्वतः बघितलं. अर्थात महाराष्ट्र बँकेमध्ये त्याच्या सेटलमेंटसाठी मी गेलो होतो. त्या माणसाला सुद्धा मी माझ्या वतीने जेवढं काही योगदान देता येईल ते करत राहिलं पाहिजे. मुद्दा काय की प्रत्येक जण प्रॉब्लेमवर बोलतोय, माझ्याकडे एक सोल्युशन आहे. त्या सोल्युशनवर केंद्रापासून तर अगदी गल्लीपर्यंत त्याच्यावर विचार व्हावा या निमित्ताचं मी बेसिकली आज जातीमध्ये जे भांडण लागलं त्याचं मूळ काय, तर सगळ्यात पहिला मराठा समाज जो पिचलेला आहे तो पिचलाय. त्याला काही नोकरीची आशा नाही, कारण त्यांनी स्वतःच्या समर्थपणे खांद्यावर सगळ्या जगाला पोचलेलं आहे. तर त्याचा सगळ्यात मोठी कुचंबना जी होतीये ती शिक्षणासाठी. पूर्वीच्या काळी अर्थव्यवस्था ही शेतीवर चालत होती, आता कारखानदारी वेगवेगळ्या घटकावरती चालते. तुम्हाला मी एकच सांगतो, ह्या कॅम्पसमध्ये तुम्ही जर सोल्युशन बघायचा प्रयत्न केला तर ह्या दुकानाच्या आजूबाजूला तुम्हाला सर्व जाती धर्माचे दुकान तुम्हाला पाहायला मिळतील. इथे एकोप आहे, परंतु राजकीय लोक मुद्दामून याच्यामध्ये वित्तुष्ट आणतात. आता जरांगे पाटलांचा यश आलं त्याच्यामुळे बऱ्याच जणांच्या पोटामध्ये पोटसूळ उठला. सर, तुम्ही शिक्षक आहे म्हणून एक प्रश्न विचारतो. म्हणजे आपण जर बघितलं तर जे महाविद्यालय आहेत त्याचे जे ओनर आहेत किंवा जे संचालक आहेत ते संपूर्ण मराठा आहेत, मराठा समाजाचे ते ओनर आहेत. मात्र मराठा आरक्षणाची त्यांनाही जाणीव आहेत. मात्र एखादा मराठा समाजाचा होतकरू विद्यार्थी गेला तर ते त्यांच्या संस्थेमध्ये किंवा त्यांच्या महाविद्यालयामध्ये अजूनही सवलत देत नाही. तुमची जी माहिती आहे ती चुकीची आहे. आमच्याकडे डेटा आहे. भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्थेचे अध्यक्ष आदरणीय JK जाधव साहेब आणि सचिव एकनाथरावजी जाधव साहेब यांनी आम्हाला 7 वर्षापूर्वीच त्या पद्धतीच्या सूचना दिल्या होत्या की जो गरजवंत असेल, गंमत अशी त्याच्यामध्ये आपल्याला 2 वर्गीकरण करावं लागेल. काही पालकांकडे पैसे असतात ते भरत नाही, तो वेगळा भाग, ते पैसे ते वेगवेगळ्या व्यसनासाठी गुंतवतात. दुसरा जे गरजवंत आहे, आमच्याकडे डेटा आहे, आमच्याकडे साधारणतः जवळपास आतापर्यंत 450 ते 500 विद्यार्थ्यांचा डेटा आहे की ज्यांच्यामध्ये फीसला आम्ही सवलत दिलेली. आणि ती सवलत फक्त मराठा समाजासाठी अशी म्हणून नाही, मग सर्व जाती धर्मातल्या जे आर्थिक परिस्थिती ज्यांची हे आहे त्या लोकांसाठी. तुमच्याकडे जी माहिती आहे त्याच्यात प्रॉब्लेम काय की राजकारण करणारे गाव पुढारी ते तिथे येतात आणि ते त्यांच्याकडनं सवलत मागतात आणि घेतलेली सवलतीनंतर त्यांना आम्ही कुठेतरी हॉटेलवर दुसऱ्या दिवशी बघतो. ही फॅक्ट आहे. मुद्दा माझा जे मी तुम्हाला सोल्युशन बाबत म्हटलं की जो मराठा समाज शिक्षणासाठी जास्त प्रचंड तो तणावात आहे, आर्थिक याच्यात आहे, तर केंद्र शासनापासून तर महाराष्ट्र शासनाने एक उपाययोजना करायला पाहिजे. जसं तुम्ही आधार कार्ड दिलं, पॅन कार्ड दिलं, तसं शासनाने 2 कार्ड द्यावी, एक एज्युकेशन कार्ड आणि एक मेडिकल कार्ड. आता गंमत अशी आहे की 5 लाखापर्यंत तुमचं मोफत आहे असं नाहीये, त्याच्यामध्ये सुद्धा काही गोष्टीचे क्रायटेरिया त्यांनी पाडले. जर समजा एज्युकेशन कार्ड दिलं सरसगट, म्हणजे तुम्ही त्याच्यात मध्ये आरक्षण असो किंवा नसो, समजा सर्वसामान्य शेतकरी माणसाच्या मुलाला जर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये जर शिकायचं असेल तर त्याचा खर्च शासनाने करावा, म्हणजे आरक्षण मागायचा प्रॉब्लेम येणार नाही. दुसरी गोष्ट, सगळ्यात जास्त खर्च जो होतो सर्व समाजाचा, एक मेडिकल मध्ये आणि एक शिक्षणामध्ये, असे जर 2 कार्ड तुम्ही दिले तर बरेचसे तणाव कमी होईल. परंतु मी आज जी परिस्थिती बघतो, सोशल मीडिया जर तुम्ही ऑब्झर्व केला तर पहिलं कसं होतं की तुम्हाला नाव आडनाव विचारलं की जातीचा ट्रेस लागायचा. आता ते करायचं काहीच काम नाही. ओबीसीच्या तुम्ही पेजवर गेलं, तुम्हाला त्याच्या खालच्या कमेंट्सवर कळेल की हे जे विष पेरवणं चाललंय, हा विष पेरवणं राजकीय लोकांचा आता फायदा होईल, परंतु येणारी जी पिढी आहे ती पिढी यांना माफ करणार नाही असं माझं व्यक्तिगत मत आहे. दादा, तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून आपण जर पाहिलं तर शिरूरमध्ये पत्रकारिता करत आहेत. तुम्ही एकंदरीतच या परिस्थितीचं वर्णन कसं करणार, म्हणजे ओबीसी आणि मराठा बांधव यांच्या आरक्षणासंदर्भात? मी सर्वप्रथम आपलं स्वागत करतो की आपण महत्वाच्या विषयाला हात घालून वेगवेगळ्या जणांची मतांतरे जमा करण्याचा मांडण्याचा प्रयत्न केला, म्हणून आपल्याला सर्वप्रथम शिरूरच्या वतीनं फार फार धन्यवाद देतो. 1 तीळ 7 जणांनी खाल्ला होता या उक्तीप्रमाणे 18 पगड जातीचा समाज या भूतलावर कार्यरत आहे. सर्व धर्म समभाव या उक्तीप्रमाणे सर्व समाजाची बांधव एकमेकांच्या मनाशी निगडित आहे. परंतु जो काही हा चाललेला लढा आहे, या कायदेशीर लढ्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान घटनेत सांगितलेलं आहे, हक्क, कर्तव्य आणि अधिकार, यानुसार
मनोज जरांगे पाटलांनी हा महत्वाचा विषय छेडून एक आंदोलन उभं केलं आणि ज्या आंदोलनाच्या निमित्तानं अनेकांच्या लोकांच्या पोटामध्ये गोळा उठला. माझं वैयक्तिक मत असं सांगतो की शेतकरी हा शेती करतो, काबड कष्ट करतो, कुणबी आहे. त्याला कुठल्या काही जातीचा पडताळणीची, त्याला काही इतर संदर्भ घेण्याची काही गरज नाही. आज जर बघितला तर 1951ला जो जाती गणनेचा जनगणना आली आणि त्यानंतर आता जी जनगणना होती त्याच्यामधल्या जर त्रुटी आपण बघितल्या, सोशल मीडियाने जाऊन बघितलं, वास्तववादीपणा जर लोकांपर्यंत आणला तर अतिशय चुकीचं काम या राज्यकर्त्याचं सरकारचं चालू आहे. म्हणून त्याचा मी निषेध करतो नागरिक म्हणून आणि समाजाच्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक आरक्षण हे मिळालंच पाहिजे अशी मी आपल्याला विनंती करतो. आपल्यासोबत अजून काही बांधव आहेत. दादा, आपण जर पाहिलं तर छगन भुजबळांनी ओबीसी आरक्षणासाठी एकेकाळी बाळासाहेब ठाकरेंची साथ सोडलेली होती. पुन्हा एकदा आपल्याला वाटतंय की ते काही निर्णय घेतील म्हणून? खरं तर ज्या विषयामुळे महाराष्ट्रात गेल्या 4 ते 5 महिन्यापासून या ठिकाणी ज्या विषयाभोवती महाराष्ट्रात वातावरण होतं, मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न, आणि खरं तर ज्या प्रश्नाला ज्वलंत भूमिका या ठिकाणी दिली, त्या सर्व प्रिंट मीडियाचे पत्रकार असतील, त्यानंतर डिजिटल मीडियाचे पत्रकार, त्या सर्वांचे या ठिकाणी मी सर्वप्रथम एक मराठा समाज बांधव म्हणून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. खरं तर तुम्ही आता एक विषय सांगितला, छगन भुजबळ साहेबांनी या ठिकाणी बाळासाहेबांच्या विरोधात गेले आणि मराठा समाजाला खरं तर मंडल आयोगाला त्यांचा बाळासाहेबांनी विरोध केला म्हणून त्यांनी त्या ठिकाणी त्यांची साथ सोडली. तर मला एक म्हणायचं आहे, ग्रामीण भागातला मराठा समाज असो की ओबीसी समाज असो, तो एकामेकाच्या खांद्याला खांदा एकामेकातून मदतीची या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. त्याच्यानंतर एकामेकाच्या सुखदुःखात ते हजर आहेत. आणि मग जर मराठा समाजाच्या व्यक्तीला जर ओबीसी समाजाची काही अडचण नसेल आणि ओबीसी समाजाला मराठा आरक्षण मिळावं म्हणून जर काही हरकत नसेल तर स्वयंघोषित ओबीसी नेत्यांनी त्या ठिकाणी काही पोटात दुखण्याचं त्यांचं काही कारण नाही असं या ठिकाणी मला विरोध करायचा नाही. आदरणीय भुजबळ साहेबांनी त्यांच्या समाजात या ठिकाणी प्रतिनिधित्व करावं. भुजबळ साहेबांनी त्यांच्या प्रतिनिधित्व करत असताना मराठा समाजाला या ठिकाणी कुठंतरी कमी लेखण्याचं काम या ठिकाणी त्यांनी करू नये. त्यांचा हक्क या ठिकाणी, आमचा हक्क आम्ही मागतोय. आमचा समाज या ठिकाणी हक्काची लढाई लढत असताना तो स्वतःच्या हक्काची मागणी, संविधान आहे, या संविधानाचं राज्य आहे, संविधानाचा देश आहे. दादा, आपल्यासोबत काही स्थानिक पत्रकार आहेत. दादा, आपण जर पाहिलं तर मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणामध्ये स्थानिक पातळीवर कुठेतरी मतभेद होताना आपल्याला दिसत आहेत. आपण गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारिता करत आहेत. सध्या स्थानिक पातळीवर या आरक्षणाचा मुद्दा कसा पेटलाय? आरक्षणाचा मुद्दा जर बघितला आपण, तो गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत असा हा सुरू आहे. गेल्या अनेक वर्षापासून आपण हा आरक्षणाचा मुद्दा बघतोय. ज्वलंत मुद्दा आहे आणि प्रत्येकाला आपल्या न्याय मागण्यासाठी हा विषय पुढे नेणं गरजेचं वाटतं. मराठा समाज अत्यंत मागासवर्ग आहे, मागासवर्गीय मध्ये मोडतो, परंतु मागासवर्ग आयोग जो आहे त्यांनी जे मागासलेपणाचे काही निकष घालून दिलेले आहेत ते त्या निकषामध्ये मराठा समाज बसत नाही. म्हणून प्रत्येक वेळी ज्या वेळेस सर्वेक्षण झाले, 2008ला सर्वेक्षण झालं न्यायमूर्ती बापट असताना, त्यावेळेस त्यांनी याच्यामध्ये हे बसत नाही म्हणून त्यांनी सांगितलं. नंतर राणे समिती आली. राणे समितीनं हा कुणबी मराठा कुणबी हे एकच असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर हा विषय पुढे आला आणि तेव्हापासून हा आंदोलन हे सुरू झालेलं आहे. खरं तर याला 40 वर्षांची परंपरा आहे, परंतु 1995 पासून हा मुद्दा पुढे रेटला जातोय आणि 2013-14 मध्ये जास्त प्रमाणात हा वाढला गेला. जसं कोपीडी प्रकरण घडलं त्यानंतर ज्यावेळेस मोर्चे निघायला लागले आणि मोर्चे निघाल्यानंतर त्याचं स्वरूप हा क्रांती मोर्चामधून आरक्षण असा हा प्रवास होत गेला. आता नुकतंच आपण बघितलं, जरांगे पाटलांनी हा मुद्दा व्यवस्थितपणे उचलून त्याला देश पातळीवर नेलेला आहे. कोट्यवधीचे लाखोंचे मोर्चे त्यांनी काढलेले आहेत आणि त्यांची मागणी रास्त आहे. कारण ऑलरेडी 2000 सालापासून जे कुणबी मराठा कुणबी यांना आरक्षण मिळतंय, सध्या ते ओबीसीत आहेत, परंतु आता त्यांची ती मागणी आहे, नव्यानं सर्वेक्षण करा आणि कुणबी नोंदी शोधा आणि त्यातून मराठ्यांना आरक्षण द्या, अशी त्यांची मागणी ही रास्त आहे. कारण ऑलरेडी आपण ते आरक्षण घेत आहेत, याच्यातून सर्वेक्षण होत आहे आणि त्या माध्यमातून हे सगळे प्रकार भविष्यात आपल्याला काय होईल ते आपण बघू. कारण ही न्यायालयीन लढाई आहे. न्यायालय हे कितपत टिकतं हा महत्वाचा विषय आहे. आता सरकारनं जरी राजपत्र काढलं, GR काढलेलं नाही, राजपत्र त्या राजपत्राच्या माध्यमातून आता सगळ्यांना जरांगे पाटलांनी आंदोलन पण मागे घेतलं, परंतु ही कोर्टात कितपत टिकतं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तरी होते सर्व मराठा बांधव, विविध खरं तर या ठिकाणी मुद्द्यांना आपण हात घातलेला आहे आणि अजूनही मनोज जरांगे पाटील यांच्यावर विश्वास असल्याचं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरामन गवळी सोबत मी निर्घोष त्रिभुवन, NRT न्यूज, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर.